Hello students, once again welcome in our 10th standard class. Yesterday we saw two pages of our lesson, an encounter of a special kind. On page number 8 we saw about the writer and about the writer's campus where she was living. Then we saw the writer was very much busy reading magazines, storybooks in her puja vacation. She was very much engrossed. Then we saw the intermittent visitors who visit time to time in that campus. Then we saw a sudden commotion. There we saw sudden commotion, the sounds of various birds, animals. Then on page number 9 we saw there was a male langur, and that male langur was biting to that baby langur, and so there was much noise, and so the writer decided to save that baby langur, and she took a stick in her hand and tried to attack on that male langur. There is stick, stout stick घेते रायटर आणि त्या मेल लंगूरवरती अटॅक करायचा प्रयत्न करते. असल्ट मीन्स अटॅक, आणि त्या बेबी लंगूरला वाचवायचा प्रयत्न करते. आता या सगळ्या घाईमध्ये काय होतं तर हा जो मेल लंगूर असतो तो काय करतो, त्या बेबी लंगूरला सोडून देतो, आणि ते बेबी लंगूर आता कोणत्या अवस्थेमध्ये होतं ते पण आपण बघितलं. द बेबी लंगूर वॉज लिस्टलेस and he was appeared to be dead. लिस्टलेस, हालचाल त्याची काहीच नसते, आणि तो विदाऊट एनर्जी, त्याच्या शरीरामध्ये काही एनर्जीही नसते, आणि जवळजवळ डेडच अशा अवस्थेमध्ये ते खाली पडतं, बेबी लंगूर, माकडाचं पिलू. नाव लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. चला तर पुढं बघूया आपण आता काय घडतं पुढं. पेज नंबर 10, ओपन युअर बुक्स. At keeping the dogs at bay with the stick, I managed to catch hold of the baby langoor's tail. Just as it tipped over the edge of the tiled roof, the baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. So the writer tried to catch पकडणे, बेबी लंगूरला पकडायचा प्रयत्न करते, त्याच्या शेपटाला पकडायचा प्रयत्न करते. बेबी लंगूर्स टेल मीन्स शेपूट. अँड ॲट दॅट टाईम द बेबी अपियर्ड इनर्ट, आणि रायटरला ते बेबी लंगूर कसं दिसतं, इनर्ट दिसतं. इनर्ट इथं दिलं आहे बघा मिनिंग, पॉवरलेस, मोशनलेस. तेव्हा तिला जाणवतं की हे बेबी लंगूर काहीच हालचाल करत नाही आहे, मोशनलेस आहे, पॉवरच नाही आहे त्याच्यामध्ये, पॉवरलेस आहे अँड लाईफलेस आहे. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, आणि या रायटरला जाणवतं की हे बेबी लंगूर जे आहे ते मेल आहे, मेल बेबी आहे, नर जातीचं आहे. बाय धिस टाईम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट टू द व्हरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आता या सगळ्या घाईमध्ये तिथं कोण कोण येतं ते सांगितलेलं आहे. हा सगळा प्रकार कोण कोण बघायला येतं तर इथं सांगितलेलं आहे बघा. पेरेंट्स, रायटर्स पेरेंट्स, हर सिस्टर अँड सम नेबर्स, दे वेअर विटनेसिंग, विटनेस साक्षीदार, हे सगळे या घटनेचे साक्षीदार असतात. नेक्स्ट पॅरेग्राफ. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. So the writer took
द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. म्हणून ही रायटर काय करते, त्या बेबी लंगूरला, बेबी मेल लंगूरला बॅकयार्डला नेते आणि पोल्ट्री कूपमध्ये त्याला ठेवते. पोल्ट्री कूप, पोल्ट्री म्हणजे माहिती आहे आपल्याला, कूप, कूप मीन्स केज दिले बघा इथं, केज, केज म्हणजे पिंजरा, जाळी. पोल्ट्रीला जाळी लावलेली असते, तर तशा त्या जाळीमध्ये, त्या पोल्ट्रीमध्ये नेऊन ठेवते. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स. रायटर सॉ देअर वेअर फुल ऑफ डीप बाईट मार्क्स. त्या बेबी लंगूरच्या शरीरावरती खूप डीप, डीप खोलवर अशा खुणा आहेत. मेल लंगूरने त्याला बायटिंग केलेलं असतं, तर त्याच्या दाताचे व्रण, त्याच्या खुणा त्याच्या शरीरावरती आहेत. अँड स्क्रॅचेस, आणि स्क्रॅचेस पण आहेत. स्क्रॅचेस ओरबडणे, ओरबडल्याच्या खुणा पण आहेत. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि काही जखमांमधून ब्लड वॉज ओझिंग, ओझिंग, ओझिंग मीन्स रिलीजिंग, ओव्हरफ्लोईंग. काही जखमांमधून रक्तही वाहत होतं. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. सो माय फादर गिव हिम फर्स्ट एड. सो फादर गिव हिम फर्स्ट एड, फर्स्ट एड प्रथमोपचार. आणि म्हणून रायटर काय करते, या बेबी लंगूरला फर्स्ट एड देते. फर्स्ट एड प्रथमोपचार पुरवते. क्लीन द वुंड्स, काय काय करते बघा, जखम स्वच्छ करते. अँड स्टॉप द ब्लिडिंग, आणि रक्तप्रवाह जो सुरू असतो, रक्तस्राव, तो थांबवते. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. आणि मग मला रिलीफ वाटलं, रिलीफ, मला माझ्या मनाला बरं वाटलं. कोणत्या गोष्टीमुळे बरं वाटतं बघा, दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. द बेबी लंगूर वॉज ब्रीदिंग. हे जे बेबी लंगूर असतं ते ब्रीदिंग, श्वासोश्वास घ्यायला सुरू करतं. ब्रीथ, श्वासोश्वास घेणे. इव्हन दो हिज ब्रेथ्स वेअर शालो. त्याचे ब्रीथ्स शालो जरी असले, शालो राईट डाऊन, वर वर, उथळ, म्हणजे त्याचा श्वासोश्वास हा एकदम डीप नसला, खोलवर ते श्वास घेत नसलं, तरी वरच्यावर थोडं थोडा श्वास ते घेत होतं. आणि त्यामुळं द रायटर फील रिलीव्ड. त्यामुळं रायटरला थोडंसं बरं वाटतं. रायटरचा जीव भांड्यात पडतो, बरं वाटतं तिला. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर. आता आणखी रायटर काय काय करते बघा. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर. त्या बेबी लंगूरला थोडंसं ती काय करते, स्प्लॅशेस, स्प्लॅशेस शिंतोडे मारते. कशाचे, कोल्ड वॉटर, थंड पाण्याचे शिंतोडे मारते. आपणही बघा, एखादी व्यक्ती झोपली असेल किंवा बेशुद्ध असेल, तर आपण पाण्याचे शिंतोडे मारतो, तोंडावरती वगैरे पाणी मारतो. त्या पद्धतीनं ती करते. द बेबी स्टीर. आणि त्यामुळं हे बेबी लंगूर स्टीर होतं. स्टीर, स्टीर इथं आहे बघा, स्टीर, मूव्ह, हालचाल करतं. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. आणि काही वेळानं हे बेबी लंगूर उठून बसतं, सॅट अप. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. द बेबी लंगूर वॉज शॉकी. हे बेबी लंगूरला शॉक बसलेला असतो, हल्ला झालेला असतो त्याच्यावरती, आणि त्यामुळे ते थोडंसं ट्रेम्बलिंग झालेलं असतं. ट्रेम्बल राईट डाऊन, ट्रेम्बल थरथरत असतं, त्याचं सगळं शरीर व्हायब्रेटिंग होत असतं, ट्रेम्बलिंग होत असतं. लाईक अ लीफ इन द विंड. जसं वाऱ्या सुटला की झाडाची पानं जशी हलू लागतात, लीफ म्हणजे पान, वारा सुटला की झाडांची पानं जशी थरथरतात, तसं त्याचं शरीर थरथरू लागतं. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टिअर्स. त्याचे दोन छोटे डोळे, त्या डोळ्यांमध्ये पाणी जमा होतं, अश्रू जमा होतात. वेल्ड अप, अश्रूंनी त्याचे डोळे भरतात, डोळे भरून येतात मेल लंगूरचे, बेबी मेल लंगूर. ही स्टार्टेड टू सॉब. आणि ते सॉबिंग करू लागतं. सॉब, हुंदके देणे, हुंदके देऊन रडू लागतं. विथ अ मफल्ड क्राय. मफल्ड, मोठा आवाज न करता थोडंसं आवाज दाबून धरून ते रडू लागतं. म्हणजे रडायला आवाजही त्याच्या तोंडातून बाहेर पडत नसतो, इतकं त्याला ते बाईट केलेलं असतं त्या मेल लंगूरनं.
जखमी झालेलं असतं, शॉकमध्ये असतं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. ट्रॉमा, हिअर इज वर्ड ट्रॉमा मीन्स ग्रेट शॉक, ग्रेट डिस्ट्रेस. म्हणजे जसं एखाद्या लहान मुलाला खूप मोठा धक्का बसला की ते कसं करतं, आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला धक्का बसल्यानंतर धक्क्यातून ते सावरल्यावर जशी कंडिशन होते तशी कंडिशन या बेबी मेल लंगूरची झालेली असते. अँड द रायटर ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. आणि म्हणून रायटर काय करते, त्या बेबी मेल लंगूरला एक पील्ड बनाना देते. पील्ड सोललेलं, साल काढलेलं बनाना खायला देते. which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. आणि अशा पद्धतीनं हे बेबी मेल लंगूर ते केळ खाऊ लागतं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉचड. आणि इतक्यात मला अनकॅनी राईट डाऊन, अनकॅनी विलक्षण. आणि इतक्यात मला एक विलक्षण असा भास होतो, जाणवतो मला काय, बीइंग वॉचड. मला माझ्यावर कोणतरी निरीक्षण करत आहे, मला कोणतरी बघत आहे असं मला जाणवतं इतक्यात. आय टर्नड अवे फ्रॉम द कूप अँड लुकड अप. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ. तेव्हा मला जाणवतं की आमच्या किचन रूफवरती एक मदर लंगूर बसलेला आहे. मदर लंगूर म्हणजे कोण असणार, तर ते बेबी लंगूरची मदर असणार, ते बसलेलं आहे. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. माझी प्रत्येक हालचाल ती बघत असते. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. जणू काही तिला असं वाटत असतं की आता माझ्याकडून काही धोका नाही आपल्या या चाइल्डला. अशा अवस्थेमध्ये असं फील करून ती तिथंच बसलेली असते. मीन व्हाईल द बेबी सेन्सेड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाऊडर. आता मात्र या बेबी लंगूरला थोडंसं सेन्स होतो, सेन्स जाणवणे, जाणीव होते कशाची, द प्रेझेन्स उपस्थिती. कुणाची उपस्थिती, ऑफ हिज मदर, आपली मदर इथंच आहे जवळ, हे त्याला जाणवू लागतं. आणि म्हणून मग ते मोठमोठ्यानं आता रडू लागतं बघा, टू सॉब अँड क्राय अ लिटल लाऊडर. आता मात्र ते मोठमोठ्यानं हुंदकं देऊन रडू लागतं. अगोदर थोडासा आवाज कमी असतो, परंतु आता मोठ्यानं रडू लागतं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस हर बेबी. आणि म्हणून मी तिथून रिट्रेट माघारी येते, त्या पोल्ट्री कूपमधून बाहेर पडते. कशासाठी, टू अलाव द मदर ॲक्सेस हर बेबी. ॲक्सेस घेणे म्हणजे मदर बेबी त्या पोल्ट्रीमध्ये येईल आणि तिच्या त्या बेबीला घेईल, ॲक्सेस करावं तिनं. या हेतूनं मी त्या पोल्ट्रीमधून बाहेर पडले. इमिजिएटली द मदर डिसेंडेड. लगेचच, लगेच, तात्काळ, मदर डिसेंडेड. माझी ही कृती बघितल्या लगेच मदर लंगूर जे किचन रूफवरती असते ती लगेच खाली येते. मूव डाऊन, लगेच खाली येते. टू द कूप अँड पिकड अप द बेबी. आणि आपल्या बेबीला लगेच उचलते. इन हर आर्म्स शी गेव द बेबी अ थोरो बॉडी इन्स्पेक्शन. बघा, आपल्या बेबीला घेतल्या ही फिमेल किंवा मदर लंगूर काय करू लागते, इन्स्पेक्शन करू लागते. इन्स्पेक्शन, चेकिंग, सगळ्या आपल्या बेबीचं चेकिंग करू लागते. आता का चेकिंग करू लागते, टू चेक हिज इंजुरीज. कुठं तिला इंजुरी झालेली आहे का, जखमा वगैरे बघू लागते. अँड देन कडल्ड हिम टाईटली. आणि आपल्या या बेबीला ती कडल करते. राईट, कडल्ड मीन्स हेल्ड क्लोजली. आणि आपल्या कडल्ड क्लोजली, अगदी घट्ट धरणे. इन हर बजूम, राईट, द वर्ड बजूम मीन्स हृदय, छाती. आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळते, घट्ट धरते आपल्या त्या बेबीला मदर.
द बेबी फाउंड ग्रेट सोलॅक इन हर बझूम केअरिंग आर्म्स. आणि अशा पद्धतीनं या बेबी लंगूरलाही सोलॅक मिळतो. सोलॅक राईट डाऊन. सोलॅक इथं मिनिंग दिले बघा. सोलॅक कम्फर्ट अँड पीस. आणि अशा पद्धतीनं मदरनं आपल्याला घट्ट कवटाळलेलं आहे म्हटल्यानंतर या बेबी लंगूरला सोलॅक मिळतो, आराम, शांतता मिळते. आता या बेबी लंगूरला वाटू लागतं की वी आर इन द सेफ हँड्स. आपली मदर आलेली आहे म्हटल्यानंतर आता आपण सेफ आहोत असं आता या बेबी लंगूरला वाटू लागतं. द मदर sat still with the baby in her lap for few minutes. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. अशा पद्धतीनं ही मदर लंगूर तिथं काही काळ बसते. लॅप आपल्या लॅपवरती घेऊन, लॅप मांडीवरती घेऊन त्या बेबीला काही मिनिट बसते आणि पॉन्डर करते. पॉन्डर थिंक, विचार करते, कानोसा घेते की आता आपल्या या बेबीला सेफ कसं ठेवावं, काय करावं, आणखी परत याच्यावरती अटॅक कसा होऊ नये, ॲसल्ट अटॅक, पुन्हा आणखी त्या मेल लंगूरचा अटॅक होऊ नये त्यासाठी काय करायला पाहिजे विचार करत तिथं थोडा वेळ बसते. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही सेकंद गेल्यानंतर ते मदर लंगूर माझ्याकडे बघू लागतं. इव्हन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉरिंग सायलंट ग्रॅटिट्यूड. आणि त्या मदर लंगूरच्या त्या पाहण्यामध्ये मला काय दिसलं? ग्रॅटिट्यूड दिसलं. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, उपकाराची भावना मला तिच्या त्या पाहण्यामध्ये दिसली. सेविंग हर चाइल्ड, माझं लंगूर वाचवल्याबद्दल कृतज्ञतेचे भाव मला तिच्या डोळ्यामध्ये दिसले. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन्स. हे तिच्या भावना, इमोशन्स पाहून, सेंटिमेंट्स पाहून मीही चकित झाले, मी भारावून गेले. ओव्हरवेल्म्ड, भारावून जाणे. अँड द वे शी सेड थँक्स टू मी देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर. आणि तेव्हा मला जाणवलं की तिथं ही आपली युनिव्हर्सल मदर बसलेली आहे. सार्वत्रिक, सगळीकडे आईचं जे रूप असतं ते एकच असतं. अशा पद्धतीनंच आई वागत असते आपल्या चाइल्डबरोबर, हे मला जाणवलं. मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड ओव्हर हर बेबी, क्लिंग टू हर बेली अँड रीच्ड अवर किचन रूफ. देन इन अ फ्लॅश क्षण, आणि अगदी काही क्षणात ही मदर लंगूर काय करते? आपल्या बेबी लंगूरला क्लिंग राईट, क्लिंग बिलगणे, घट्ट आपल्या छातीशी पकडून, आपल्या पोटाशी पकडून ती किचन रूफवर जाऊन बसते. शी सर्व्हेड द एरिया, आणि वरती जाऊन बसते आणि ती सर्व्हे करते. सर्व्हे निरीक्षण करणे, परीक्षण करू लागते. द एरिया, संपूर्ण एरिया भाग. फॉर द व्हिसियस मेल लंगूर. व्हिसियस दिलाय बघा मिनिंग इथं. इव्हिल, विकेड, क्रुएल. जे मेल लंगूर होतं क्रुएल, अतिशय क्रूर, ते मेल लंगूर कुठं आहे का ते पाहू लागते, ती सर्वे करू लागते तिथं बसून. अँड देन लिफ्ट अवे इन द डिरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आणि जिथं हा एन्काउंटर झाला, जिथं हा सामना झाला, अचानक ही जी घटना घडली, हा हल्ला झाला, तिथून ती दुसऱ्या दिशेला जाते. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. आणि या घटनेवरून मला समजलं की इंटरस्पेसिस कम्युनिकेशन, इंटरस्पेसिस राईट डाऊन, इंटरस्पेसिस अंतकरणातून जे कम्युनिकेशन होतं, जे दळणवळण होतं, जे भावनांची देवाणघेवाण होते, अँड म्युच्युअल ट्रस्ट,
आणि एकमेकांच्या प्रती ट्रस्ट, विश्वास, या दोन्ही गोष्टी कशा आहेत, इज इंडीड अ रियालिटी, या दोन्ही गोष्टी सत्य आहेत हे रायटरला समजतं. अँड शुड एनी वन स्ट्राईक द राईट कॉर्ड, आणि त्यामुळं एक प्रकारची रिलेशनशिप तयार होते. आणि म्हणून हम्स इन टू ॲक्शन बिकम्स ॲक्टिव्ह, आणि त्यामुळं नातं घट्ट होतं. रिलेशनशिप, नातं घट्ट होण्यासाठी या दोन गोष्टी आवश्यक आहेत. कुठल्या कुठल्या दोन गोष्टी आवश्यक आहेत बघा. इंटरस्पिसीज कम्युनिकेशन आणि म्युच्युअल ट्रस्ट. हे जर असेल तर रिलेशनशिप घट्ट बनते. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आणि अशा पद्धतीनं या घटनेनं मला शिकवलं की केवळ फूड हे कम्युनिकेशनसाठी महत्त्वाचं नाही बिटवीन मॅन अँड ॲनिमल. तर काय महत्त्वाचं आहे, देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. त्याशिवाय आणखी इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत ट्रस्ट निर्माण करण्यासाठी. कॉम्पॅशन, काइंडनेस अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. हे सगळं जर मॅन अँड ॲनिमलमध्ये जर डेव्हलप करायचं असेल तर फूडची आवश्यकता नाही केवळ, तर फूडशिवाय आणखी काय काय पाहिजे सांगितलेलं आहे वर. इंटरस्पिशीज कम्युनिकेशन पाहिजे आणि म्युच्युअल ट्रस्ट पाहिजे. तर मॅन आणि ॲनिमलमध्ये चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन घडेल हे मला तेव्हा जाणवलं. लास्ट पॅरेग्राफ. 55 years ago passed since that day. I am now 70 years old. बघा, या घटनेला आता जवळजवळ 55 इयर्स झाली आणि आता मी 70 इयर्सची आहे. बघा, म्हणजे रायटर आता 70 इयर्सची आहे. 70 इयर्स. आणि त्या घटनेला किती वर्ष झाली, 55. म्हणजे ही घटना घडली तेव्हा रायटर किती वर्षाची असणार, 70 - 55 करायचं, किती वर्षाची असणार बघा, 15 इयर्सची असणार, 15 वर्षाची असणार. तेव्हा ही घटना घडलेली असते. आणि आत्ता अजूनही जशीच्या तशी ही घटना या रायटरला आठवते. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि आजही मला ती घटना अगदी स्पष्ट आठवते. रायटर आहे तपन मुखर्जी, वेस्ट बेंगॉलची रायटर आहे. अशा पद्धतीचा हा लेसन आपण पाहिलेला आहे. इथं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसेल मदर लंगूर. दिस इज मदर लंगूर अँड दिस इज बेबी मेल लंगूर. ओके, नाउ रीड धिस लेसन केअरफुली अँड सॉल्व द मार्जिन क्वेश्चन्स. प्रत्येक पेजवरती मार्जिन क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते मार्जिन क्वेश्चन्स सोडवा. मार्जिन क्वेश्चन वाचायचं आणि तिथंच पुढं आन्सर असते, तिथंच पॅरेग्राफमध्ये पुढच्या बाजूला. ते शोधून तेवढं कंप्लीट करा. आणि त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप जे आहे त्यासुद्धा ॲक्टिव्हिटीज वहीमध्ये कंप्लीट करा. ओके, वी स्टॉप हिअर. थँक्यू.